विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। राम राम शेतकरी मित्रांनो, पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। नवीन यादी आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे। अखेर दुसऱ्या टप्प्याला आता मंजुरी मिळाली आहे। आपल्यासाठी एक लय मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे शेतकरी बांधवांनो। पीक विम्याचे आणि नुकसान भरपाईचे पैसे आता थेट तुमच्याच खात्यामध्ये पडायला सुरुवात होत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाहीतर तुमची एक छोटीशी चूक हप्ता कायमचा अडकू शकतो। मग म्हणू नका की सांगितलं पण नव्हतं। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, सरकारच्या माध्यमातून आता मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। मोठी बातमी आज या ठिकाणी सरकारने दिली आहे। अखेर पीक विम्याची यादी आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे। जर यादीमध्ये तुमचं नाव आलं का नाही एकदा बघून घ्या। जर नाव असेल तर अगदी आता काहीच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा होत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो चला तर यादी देखील पाहून घेऊया। आताच तुम्ही पाहिल्याप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे आता माहिती दिली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कडक आदेश दिले आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर 1500 रुपये ते पार 21,000 रुपयापर्यंतची रक्कम जमा करायची। यामध्ये पीक विम्याचे 17,500 आणि नुकसान भरपाईचे 18,500 असा मोठा आकडा तुमच्या नावावर आता जमा होत आहे। पण हा पैसा त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांचं नाव यादीमध्ये आहे। म्हणून व्हिडिओ अजिबात सोडू नका, व्हिडिओ संपूर्ण बघा। कारण की शेतकरी बांधवांनो बघा, सरकारच्या माध्यमातून भरपूर दिवसापासून पीक विमा वाटपाला मुहूर्तच लागला नव्हता। आज सरकारच्या माध्यमातून मुहूर्त लागला आहे आणि अखेर आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केला जात आहे। तर मग शेतकरी बांधवांनो तुम्हाला आता यादी पाहून घ्यायची आहे। सरकारने यादी देखील जाहीर केली आहे। जर यादीमध्ये नाव आलं तर 100% आज तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होतोय। तर शेतकरी बांधवांनो बघा, सरकारच्या माध्यमातून मोठी अशी अपडेट आता जाहीर झालेली आहे। बघा, सरकारनं आता डीबीटी प्रक्रिया एकदम फास्ट केली आहे। त्यामुळे मधला कोणताही दलाल तुमचे पैसे खाणार नाही। पण यासाठी तुमचं बँक खातं चालू असणं आणि त्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे। जर काय तुमचं बँक खातं बंद असेल तर सरकारने बटन दाबून बी तुमच्या खात्यामध्ये दमडी पण येणार नाही। ही माहिती नीट ऐका, नाहीतर हप्ता जमा व्हायच्या वेळेत तुमचं नाव या ठिकाणी गायब होईल। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने मोठी बातमी आता दिली आहे। दुसरा हप्ता दुसरा टप्पा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। परंतु सरकारने सांगितल्यानुसार तुम्हाला अटींची पात्रता पूर्ण करावी लागेल तरच तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा होईल, असं स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी सरकारने आज दिली आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई-केवायसी ज्या शेतकऱ्यांनी अजून बी आपली ई-केवायसी पूर्ण केली नाही त्यांना सरकारने ही शेवटची संधी आत्ता दिलेली आहे। आपल्या जवळच्या बँकेत किंवा CSC केंद्रामध्ये जाऊन तातडीने ई-केवायसी करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता व्हिडिओ शेवटपर्यंत का बघायचा, तुमच्या फायद्याचा व्हिडिओ आहे। जर तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी आम्हाला असाच निधी मिळून जाईल तर काहीच हरकत नाही, व्हिडिओ आत्ताच बंद करा। पण जर तुम्हाला पीक विमा मिळवायचा असेल तर सरकारने सांगितलेल्या अटी व नियम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। कारण रब्बी पेरणीसाठी बघा सरकार 10,000 रुपये देणार आहे, पण ते कुणाला मिळणार हे आता आम्ही तुम्हाला पुढं सांगणारच आहोत। तर बघा शेतकरी बांधवांनो, या पीक विम्याच्या पैशासाठी नागपूर आणि अंबड जिल्ह्यामध्ये लय मोठ्या बैठका पार पडल्यात। खुद्द सरकारने सांगितलं आहे की काही बी झालं तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण पैसे पडलेच पाहिजे। पण भाऊ, जर तुमचे कागदपत्र कच्चे असतील तर मग मात्र तुम्हाला अडचण येऊ शकते।
त्यामुळे मी सांगतोय ती 2 कामं आजच या ठिकाणी करून घ्या, म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये 17,000 रुपयांचा पीक विमा जमा होईल. बघा आता या ठिकाणी ही महत्त्वाची कामे विसरू नका. महत्त्वाची कामे तुम्हाला करूनच घ्यायची आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होऊ शकत नाही, असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे. आता चला अगदी 1 मिनिटामध्ये यादी पाहून घेऊया. पहा शेतकरी बांधवांनो, यादी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की बघा जर यादीत नाव असेल तरच तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज कोट्यवधी निधी मंजूर करून निधीचे हस्तांतर होत आहे. आता जाणून घ्या अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आता आपण त्या जिल्ह्यांची नावं बघून घेऊया जिथे पैसे वाटप सुरू झालं आहे. यामध्ये बघा शेतकरी बांधवांनो, पहिलाच जिल्हा येत आहे तो म्हणजे की महाराष्ट्रामधलाच छत्रपती संभाजीनगर. या देखील जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा केला जात आहे. त्यानंतर आहे जालना. जालनामधील तुम्ही असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आज घेऊन आलो आहे. त्यानंतर बीड. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सावध व्हा, तुमच्या नावावर मोठी रक्कम आता मंजूर झाली आहे. त्यानंतर आहे धाराशिव, लातूर आणि नांदेड. या जिल्ह्यात बी पीक विम्याचा पहिला टप्पा जमा होतोय. बघा ज्या शेतकऱ्याला पहिला टप्पा पण भेटला नाही तरी त्यांनी काळजी करू नका, कारण पहिला बी टप्पा जमा होतोय आणि जर तुम्हाला जर दुसरा टप्पा मिळाला नसेल तर ते देखील जमा होतोय. कारण तुमच्या जिल्ह्याचं नाव राहिलं तर तुम्हाला काय करणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला निधी मिळणार, आणि जर काय तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झाला तर सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर कळवण्यात येईल. त्यामुळे लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईबचं बटन ठोका, म्हणजे की महत्त्वाचे न्यूज सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. तर मग बघा पुढं बघितलं तर हिंगोली, परभणी आणि बुलढाणा या पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी बी मोठी आनंदाची बातमी आहे. हिंगोली जिल्ह्यात 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी आलाय. तसेच अकोला, वाशिम आणि यवतमाळच्या माझ्या शेतकरी भावांनी आपले नाव तपासून घ्यायचं आहे. जर तुमचं नाव हिंगोलीच्या बघा औंढा, नागनाथ बघा कळमनोरी किंवा सेनगाव तालुक्यात असेल तर मग तुमची या ठिकाणी आता बघा दिवाळीला या ठिकाणी मदत शेतकऱ्याला मिळालीच नव्हती. काहींना मिळाली तर काहींना मिळाली नाही. तर तुमच्या दिवाळीची रक्कम आज तुम्हाला मिळत आहे असं म्हणलं तरी काहीच हरकत पडणार नाही. आता अत्यंत महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो, विदर्भातील अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसह खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बी सरकारने तिजोरी उघडली आहे. नाशिकनं बघा जे काय आहे येथे पण या ठिकाणी निधी जमा होतोय. सोलापूरच्या पट्ट्यात बी पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पण तुम्हाला सांगतोय स्टेट बँक ऑफ इंडिया असो वा बँक ऑफ महाराष्ट्र, तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असायला हवं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच तुम्हाला सगळी गडबड समजेल, कारण सरकारच्या माध्यमातून कडक अटी व नियम लावण्यामध्ये आले आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता या ठिकाणी गाफील राहू नका. तुमचं रब्बी पेरणी अनुदान 10,000 रुपये बी आता याच या ठिकाणी पीक विम्यासोबत जोडून येणार आहे. सरकारने आता 16 जिल्हे आणि 78 तालुक्यांची जी यादी दिली आहे त्याचं नाव या ठिकाणी बघा आहे की नाही हे पण तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. बघा आता महत्त्वाची तारीख कोणती आहे हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्यामुळे लक्ष देऊन व्हिडिओ बघा शेतकरी बांधवांनो. तर मित्रांनो बघा येत्या 10 तारखेपर्यंत हे सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. हा सर्वात मोठा सस्पेन्स असायला पाहिजे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पण 2 महत्त्वाची कामे आधार लिंक KYC आज पूर्ण करा. अशीच माहिती रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मागे सांगितल्याप्रमाणे एक लाईक देखील ठोकणं गरजेचं आहे. आणि ही माहिती तुमच्या शेतकरी भावंडाला व्हॉट्सअपवरती देखील शेअर करा. राम राम शेतकरी बांधवांनो, धन्यवाद.